एमके टीचिंग ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवीन भागामध्ये बघणार आहोत की नवीन जो पार्ट आहे ग्रामरचा, तर शब्दसिद्धी, तर त्याच्यामध्ये आपण शब्दसिद्धी बघणार आहेत। व्होकॅब्युलरी मध्ये शब्दसिद्धी हा नवीन टॉपिक आपण चालू करणार आहेत। तर बघू शकता तुम्ही की शब्दसिद्धी म्हणजे व्होकॅब्युलरी मध्ये शब्दसिद्धीला खूप जास्त महत्त्व आहे, कारण की शब्दसिद्धी त्याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी म्हणजे प्रश्न जर विचारायचा असेल तर व्होकॅब्युलरी मध्ये, कारण की ग्रामर जे आहे तर ते पोलीस भरतीला जे ग्रामर आहे 25 मार्काचं मराठी ग्रामर, तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला आपल्याला माहिती की कसं आहे 12 प्रश्न म्हणजे 11-12 प्रश्न जे आहेत तर ते प्रॉपर ग्रामरचे असतात, आणि बाकीचे जे प्रश्न आहेत तर ते असतात 13 प्रश्न किंवा 14 प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर विचारतात। म्हणून व्होकॅब्युलरी हा खूप लक्ष द्यायचा आणि काळजीपूर्वक करणारा हा टॉपिक आहे खरं म्हणजे ग्रामरचा। परंतु आपण काय करतो, प्रॉपर जे ग्रामर आहे तर त्याच्यावरच जास्त लक्ष केंद्रित करतो। म्हणून पण आपल्याला बघू शकता तुम्ही प्रिव्हियस इयरला पण आलेले जे प्रश्न आहेत ना, तर त्याच्यामध्ये शब्द म्हणजे व्होकॅब्युलरीवरच सर्वाधिक प्रश्न बऱ्यापैकी आलेले आहेत। तर त्याच्यामध्ये शब्दसिद्धी हा जो टॉपिक आहे तर तो खूप जास्त आपल्याला महत्त्वाचा आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण तो टॉपिक पाहणार आहोत। म्हणजे ह्या शब्दसिद्धीमध्ये तुम्ही जेवढे शब्द हे करताल तर याच्या बाहेर सहसा प्रश्न म्हणजे येत नाही, कारण की आयोगाला पण काही म्हणजे लिमिटेशन असतात। म्हणजे ते त्यांना कसं म्हणजे प्रत्येक शब्द हा असा मनाने नाही टाकतायत, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक रेफरन्स घेतलेला असतो। म्हणजे वाळिंबे सरांचं पण पुस्तक आहे, त्याच्यानंतर आपले प्रसिद्ध म्हटलं तर बाळासाहेब शिंदे सर सुद्धा आहेत आदरणीय, तर त्यांच्यासून पण बुक मधून बऱ्यापैकी शब्द येतात। परंतु आपल्याला कसं आहे माहितीये का, आता रेडी मटेरियल पाहिजे असते। कसं आहे रेडी मटेरियल म्हणजे जर आपण 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहत असलो, जर त्याच्यात जर आपला 1 मार्क कव्हर होत असेल तर नक्कीच आपण तो व्हिडिओ पाहायला काही हरकत नाही। तर चला आपण जास्त वेळ न वाया घालवता बघू शब्दसिद्धी हा टॉपिक। आता बघा, शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्द कसा तयार होतो, शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा तयार होता। आता मराठी ही जी भाषा आहे तर मराठी भाषा ही वेगवेगळ्या भाषेच्या माध्यमातून ही तयार झालेली, म्हणजे प्रॉपर मराठी भाषेत जी आपण बोलतो तर त्याच्यामध्ये सर्वच जे शब्द आहेत ते मराठीतीलच आहेत असं नाहीये। म्हणजे त्या भाषेमध्ये खूप भाषांचा एक म्हणजे हे झालेला आहे, मिक्स झालेला आहे। भाषातले विविध भाषातले काही शब्द जे आपल्याला आपल्या मराठी भाषेत आहेत तर ते असं आपल्याला वाटते की ते मराठीतच आहेत, परंतु ऍक्च्युली ते मराठीतून शब्द आलेले नाहीये। तर अशाच पद्धतीने आपण बघणार आहोत जो टॉपिक शब्दसिद्धी। तर शब्द कसा तयार होतो, शब्द सिद्धी म्हणजे शब्द कसा सिद्ध होतो त्यालाच काय म्हणतात, शब्दसिद्धी। आता शब्दसिद्धीचे जे प्रॉपर प्रकार आहेत तर जे 2 आहेत, सिद्ध शब्द आणि साधित शब्द। सिद्ध शब्द जे आहेत तर त्याचे पण उपप्रकार आहेत, आणि साधित पण म्हणजे साधित कशापासून साधलेले आहेत, साधित म्हणजे साधलेले, दुसऱ्या कशापासून साधलेले, सिद्ध म्हणजे मूळ धातूपासून तयार झालेले सिद्ध शब्द। मूळ धातू जे आहेत तर ये, कर, उठ, बस अशा पद्धतीचे जे मूळ धातू आहेत तर ते आहेत त्याच्यापासून जे बनतात त्याला सिद्ध शब्द म्हणतात। आणि साधित जे आहेत तर ते विविध प्रकारच्या प्रत्यय उपसर्ग याच्यापासून साधलेले असतात, म्हणून त्याला काय म्हणतात, साधित शब्द। तर बघू शकतो आपण सिद्ध शब्द, तर त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी आणि परभाषिक शब्द। आता हे देशी शब्द इतके डेंजर आहेत की त्याच्यावर प्रश्न विचारल्यानंतर नेमकं ते देशी आहे का, कानडी आहे की पोर्तुगीज आहे की परत कोणते शब्द आहेत, तमिळी आहेत, हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन व्हायला चान्सेस असतात। म्हणून आपण हे एक प्रकार आपण प्रत्येक पार्ट मध्ये बघणार आहोत। तर सिद्ध शब्दामध्ये आपण तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषिक अशा पद्धतीचे हे 4 शब्द येतात। आणि साधित मध्ये जे आहेत तर ते उपसर्ग घटित, त्याच्यानंतर प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक अशा पद्धतीचे हे 4 प्रकार आहेत शब्दसिद्धीमध्ये। आता याच्यावर सुद्धा प्रश्न असा आलेला आहे की साधित शब्दाचे कोणते प्रकार आहेत, म्हणजे उपसर्ग घटित। उपसर्ग म्हणजे काय, उपसर्ग म्हणजे अगोदर लागलेला, आणि प्रत्यय लागलेला म्हणजे शेवटी लागलेला, ठीक आहे। अशा पद्धतीने अभ्यस्त आणि सामासिक शब्द, हे सर्व आपण पाहणार आहोत एका पार्ट मध्ये। तर बघू शकता आपण सिद्ध शब्दामध्ये तत्सम शब्द आहेत, तद्भव आहेत, देशी आहेत आणि परभाषिक आहेत। तर मित्रांनो, मी सांगते की तुम्हाला हे तत्सम शब्द जे आहेत, मी एवढी तुम्हाला ही लिस्ट याच्यासाठी दिली, ही तत्सम शब्दाची एवढी लिस्ट याच्यासाठी दिली की हेच शब्द पुन्हा आपल्याला विचारलेले आहेत। जरी तुम्हाला
तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला जर तत्सम शब्दावरून जर क्वेश्चन येत असेल तर याच्या बाहेर सहसा क्वेश्चन येत नाही. तर तुम्ही बघू शकता, कारण की प्रिव्हियस इयरला पण प्रश्न याच्यातून पुन्हा पुन्हा आता आलेले, तर ते मी दाखवणार आहे तुम्हाला. बघा तुम्ही हे तुम्ही लिहून सुद्धा घ्या, कारण की खूप जास्त महत्वाचे हे तत्सम शब्द आहेत, त्याच्यावरच पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. बघा आता तत्सम म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेल की तत्सम आणि तद्भव काय फरक आहे. तत्सम म्हणजे तत्सम, सम म्हणजे त्याच्यासारखा, तत्सम म्हणजे त्याच्यासारखा. संस्कृत मधून जशास तसा जो शब्द असतो तो तत्सम असतो. आणि हे तद्भव म्हणजे कसे, तद्भव म्हणजे त्याच्यामध्ये बदल होऊन आलेला. कशामध्ये, संस्कृत शब्दामध्ये. म्हणजे मराठी जी भाषा आहे तर त्याची जननी कोण आहे, संस्कृत आहे. मराठी भाषेची जननी संस्कृत आहे. आणि मराठी भाषेची लिपी कोणती आहे, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मराठी भाषा ही कोणत्या लिपीत लिहिलेली आहे. तर तद्भव म्हणजे त्याच्यामध्ये बदल होऊन आलेले. कशामध्ये, संस्कृत शब्दामध्ये बदल होऊन आलेले म्हणजे तद्भव शब्द. आणि तत्सम म्हणजे जशास तसे, संस्कृत मधून जशास तसे आलेले शब्द त्याला म्हणतात तत्सम. जे जसा मराठीमध्ये वापर त्याच्यासारखाच संस्कृत मधून आले जशास तसा होतो त्याला म्हणतात तत्सम शब्द. ठीक आहे. तर तत्सम शब्द आपल्याला बऱ्यापैकी सोपे वाटतात, परंतु काही काही शब्दामध्ये कन्फ्युजन व्हायची शक्यता खूप जास्त आहे. तत्सम शब्द बघा तुम्ही, कवी. बघा आता हा कवी शब्द, कलश शब्द, कवी, कलश, कर, त्याच्यानंतर कोमल, त्याच्यानंतर कान, कर्ण, कन्या, त्याच्यानंतर ग्रंथ. ग्रंथ हा शब्द खूपदा विचारलेला आहे. ग्रंथ शब्द हा तत्सम आहे की तद्भव आहे असं विचारतात, खाली ऑप्शन देतात. ग्रंथ शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात येतो, तत्सम, तद्भव, देशी की परभाषिक, अशा पद्धतीने त्याचे ऑप्शन देतात. हेच ऑप्शन देतात ऑप्शन मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला हे एवढे शब्द थोडेच करायचे, परंतु म्हणजे फिक्स करायचे, जेणेकरून तुम्हाला ऑप्शन मध्ये ज्यावेळेस विचारतील ना तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला याच्यातला शब्द 80% 90% तिचे चान्सेस असतात यायचे. म्हणून बघू शकता तुम्ही. जल, आता बघा जल त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, पाणी. आपण काय म्हणतो, पाणी. जल, पय, तोय, अशा पद्धतीने म्हणजे पाण्याला समानार्थी सुद्धा शब्द आहेत. तर तो समानार्थी सुद्धा आपण व्हिडिओ समानार्थीचे पण घेतलेले, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. परंतु हा शब्द तर एवढ्या वेळेस विचारलेल्या एक्झामला तुम्हाला सांगते, हा परंतु शब्द, परंतु हा शब्द कसा आहे, हा तत्सम शब्द आहे. परंतु. यथापि हा पण खूपदा विचारलेला, यथापि. त्याच्यानंतर विद्वान, पद, त्याच्यानंतर मनी, सत्कार, उत्सव हा पण शब्द खूपदा विचारलेला आहे. उत्सववर खूपदा प्रश्न आलेला आहे. धर्म, त्याच्यानंतर मधु, त्याच्यानंतर प्रीती. हे नाव मुलींचे, मधु, प्रीती, अशा पद्धतीने लक्ष ठेवायची. भीती, त्याच्यानंतर भूगोल. आता भूगोल तो शब्द पोलीस भरतीला खूपदा येऊन खूप त्याचा आता त्याच्यामध्ये काही बदल व्हायचे काही चान्सेस काही नाहीयेत. भूगोल हा शब्द खूपदा आलेला आहे. भगवान, त्याच्यानंतर पिता, त्याच्यानंतर हिया हा पण शब्द एकदा विचारलेला, हा एमपीएससी ला प्रश्न विचारलेला. हिया शब्द हा एमपीएससी ला आलेला आहे. त्याच्यानंतर रान, त्याच्यानंतर वृक्ष. आता वृक्ष हा तत्सम आहे ना, म्हणजे संस्कृत मधून जशाल तसा आलेला आहे. राज्य शब्द, हे राज्य, आपले जे राज्य आहेत ना भारतात, एकूण किती राज्य आहेत ते 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. तर त्याच्यातला हा राज्य शब्द. त्याच्यानंतर विचार, तर्क, त्याच्यानंतर पुत्र, हे पिता, पुत्र, प्रीती, हे सर्व प्रच्या याच्यातले शब्द तत्सम येतात. त्याच्यानंतर हे भगिनी मंडळ हा पण शब्द विचारलेला आहे. भगिनी मंडळ सरळ सेवेला विचारलेला आहे. मंदिर, त्याच्यानंतर यथापि हा पण शब्द, यथापि आणि हा तथापि, हे दोन्ही शब्द विचारले. बरं, यथापि, तथापि हे एमपीएससी ला विचारला होता. हा हिया, यथापि असे 3 शब्द दिले होते आणि 4 दिले होते, त्याच्यातला एक चुकीचा ओळखायचा होता. म्हणजे तत्सम शब्द 4 दिले होते, त्याच्यातला एक चुकीचा वेगळं पद शोधा हा प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये हे 3 शब्द आले होते, यथापि, हिया, त्याच्यानंतर तथापि, यथामती हा पण आहे. यथा म्हणलं की यथा, तथा हे दोन्ही पण तत्सम शब्दामध्ये येतात. त्याच्यानंतर गुरु, हे आपले आवडते गुरु, हे पण तत्सम मध्ये येतात. ग्रह जे आपले ग्रह आहे, जे पृथ्वी, मंगळ, शुक्र, बुध, शनी, जो आपल्या मागे लागलेला असतो कधीही. हस्त म्हणजेच हात, त्याच्यानंतर शीर्ष, त्याच्यानंतर पुरुष, हे पुरुष हा पण शब्द कसा आहे, तत्सम आहे. नयन म्हणजे डोळे, आपले डोळे. नयन म्हणजे नयन. त्याच्यानंतर वडवानल हा पण शब्द विचारलेला आहे खूपदा परीक्षेला, वडवानल. त्याच्यानंतर वृद्ध, विश्रांती.
अशा पद्धतीची जी लिस्ट आहे तर ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून पण घ्या, कारण की खूप जास्त महत्वाचे आहेत हे. तर अशा पद्धतीने हे तत्सम शब्द आपण पाहिले, हेच पुन्हा पुन्हा तुम्ही रिपीट करून बघा हा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला हे शब्द खरंच म्हणजे खूप जास्त महत्वाचे आहेत. तर तद्भव अशा पद्धतीने आपण हे पाहणार आहोत की तद्भव मध्ये. तद्भव म्हणजे खूप जास्त हार्ड नाही ते, कारण की त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. संस्कृत शब्द आपल्या लक्षात येतो आणि तद्भव मध्ये बदल झालेला शब्द लक्षात येतो. त्याच्यामध्ये वेगळी जोडी ओळखा. तर हा प्रश्न विचारतात. तद्भव आणि तत्सम शब्द देतात, त्याच्यामध्ये वेगळी जोडी ओळखा असं विचारतात. तद्भव म्हणजेच काय, संस्कृत शब्दामध्ये बदल झालेले शब्द. तर कर्ण बघा, आता याला काय म्हणतात, कर्ण म्हणजेच कान. त्याच्यानंतर अग्नी, आग, अग्नीला काय म्हणतात आग, पर्णला काय म्हणतात पान. विनती हा शब्द खूपदा विचारलेला आहे, विनती. आता माझा हा प्रश्न चुकला होता, विनती आणि विनंती. म्हणजे तद्भव शब्द कोणता आहे, विनंती. आणि विनती कसा आहे हा शब्द, तत्सम आहे. म्हणजे हा संस्कृत मधलाच आहे शब्द विनती. मला असं वाटलं की याची स्पेलिंग म्हणजे मिस्टेक झाली थोडीफार टाईपरायटरची, म्हणून याच्यावर डॉट दिला नाही. हा तर शब्द म्हटला, आता विनंती तद्भव शब्द आहे, पण तो काय निघला, विनती हा शब्द तत्सम होता. म्हणजे अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. विनती आणि विनंती. विनंती हा शब्द तद्भव आहे आणि विनती हा शब्द तत्सम आहे. ग्रह हा संस्कृत शब्द आहे. ग्रह म्हणजेच घर, पद म्हणजेच पाय, आणि भातृ म्हणजेच भाऊ. भातृ, मातृ, पितृ, भव संस्कृत जे आहे ते आपलं जे आहे ते तत्सम आहे. आणि त्याच्यात बदल झाला तो मराठीत आल्यानंतर जो बदल झालेला आहे त्याला काय म्हणतात, तद्भव. तर अशा पद्धतीने आपण शब्दसिद्धीचे टॉपिक मधला एका म्हणजे सिद्ध शब्दाचे 2 पार्ट पाहिले, तत्सम आणि तद्भव. तर उद्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे देशी शब्द पाहणार आहोत. ते तर फार डेंजर आहे देशी शब्द, तर त्याची पण बऱ्यापैकी मोठी लिस्ट आहे. तर आपण ती पण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.